नमस्कार. नमस्कार. नर्मदे हर. नर्मदे हर. जय श्रीराम. जय श्रीराम. कुठून आहे बाबा, आपलं नाव सांगा बरं. दीपक कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर, अरे वा, महाराष्ट्र. आपली पण पहिलीच परिक्रमा. माझी पहिलीच परिक्रमा आहे. परिक्रमेची जी काही प्रेरणा आहे ती बरेच वर्षापासून आम्ही परिक्रमेसाठी येण्याची इच्छा होती, पण काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही येऊ शकलो नाही. पण आता रिटायर झालो, म्हणलं आता पहिलं काय काम करायचं असेल तर परिक्रमा करायची आहे. आणि परिक्रमा ही पायीच करायची आहे. परिक्रमा करताना आम्ही बरेच जण इकडल्या रोडने आले, पण आम्हाला ती शूलपाणीतूनच यायचं होतं. पण शूलपाणीमध्ये इतके व्यवस्थित आणि इतकं म्हणजे डोळे भरून भरले आमचे, कारण त्या ठिकाणी काही व्यवस्था नसताना आम्हाला सगळी त्यांनी चहा पाणी द्यावं. ज्यांच्या घरात काहीच नाही, पाणी आणायला त्यांना म्हणजे अर्धा किलोमीटर दूर जावं लागतं, पण त्यांनीसुद्धा आम्हाला पाणी आणि चहा दिला. त्या लोकांची खरंच म्हणजे अवस्था पाहिल्यानंतर ते हे झालं. त्याच्यानंतर आम्हाला एक तिथं असा मैयाने प्रसाद दिला की आम्ही ज्या ठिकाणी झोपलो होतो 1 मिनिटासाठी मी याला उठवलं, तिथून उठून इकडे ये, माझ्या पायावर बैस. तेवढ्या वेळात तिथे एक विंचू निघाला. म्हणजे त्या मैयानं त्याला वाचवलं, नाही तर तो त्याच्या बिलकुल मांडीला दंश करणारा होता. म्हणजे किती मैयाची कृपा आहे हे काही सांगता येत नाही. नर्मदे. हे तर खरंय, आईचं हे नसताना आपल्यात असताना आपल्यात आहे नाही, तरी पण लोक सेवा करतात. याला आईचा म्हणतात, याला आईची देण आहे ती. सर्वांना नसतं ती देऊन. लाखो करोडो असे संपत्तीवाले पडलेले सेवा करू शकत नाही. संपत्तीवाल्याची काहीच हे नाही, तेवढं त्यांच्या पुढे काही नाही. त्यांच्या पुढे काहीच नाहीये. त्यांच्या पुढे काहीच नाही. अंगात वस्त्र नाहीये, पण ते सेवा करतात. एवढी फार मोठी गोष्ट आहे ती. यालाच म्हणतात खरी श्रीमंती. बाबा, आपलं नाव सांगा बरं. मी गोपाळकृष्ण वसंतराव गोरक्ष, संभाजीनगर. आपली पण पहिलीच परिक्रमा. हो, पहिलीच परिक्रमा आहे. मागील वर्षापासून 1 वर्षापासून असं खूप ध्यास होता तो एक. अरे वा. परिक्रमेला जायचं आणि मैयानी ते पूर्ण करून घेते. मैयाला सध्या लगेच अंमलात पण आलेलं आहे. खूप आनंद आहे, खूप छान वाटतंय. कसं वाटतं बरं परिक्रमा करत असताना? परिक्रमेमध्ये एक माहोलच असा आहे की तो सगळा भक्तिमय माहोल चालू आहे. आणि नर्मदे हर हा जप मात्र सर्वांचा अगदी अव्याहत चालू आहे. इतका आनंद मिळतो ह्या जपाचा सुद्धा. याचाच एक अध्यात्माचा आनंद आहे बाबा. हो, याच्यातला माणूस आहे ना, कमीत कमी आपला मीपणा आहे ना, मीपणा तो विसरतो खरं. हा, तो विसरतो. माणूस मोहापासून थोडा अलिप्त राहतो. नक्कीच दूर झाला. इथं खरं जीवन कळतं की जीवन खरं आहे. आणि आपल्याला ज्या एवढ्या मनुष्यांच्या ज्या गोष्टी वाढलेल्या आहेत, ज्या वाढलेल्या गोष्टी भरपूर वाढलेल्या आहेत, काय थोडक्याच होतात. त्या व्यापाकडे आता कोणाचं लक्ष सुद्धा नाही, दुर्लक्ष आता झालं. इथून गेल्यानंतर तुम्हाला खरं कळेल की नाही तर घरी काय आहे, सर्व यशो आराम आहे. जरी असला ऐशोआराम जरी असला तरी हा आनंद तिकडे नाही. हा आनंद नाही, हा नाही मिळू शकत नाही. आनंद बरोबर आहे बाबा. नर्मदे हर. नर्मदे हर.